सर 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 ऊन वगैरे सावली इथं पडलेली राहते. आता आपल्याकडे सर हे गोड आणि पिंपळाची झाडं जरा कमी आहेत म्हणजे विचारलं ते नगरसेवक लावले ना इकडे मोठा चौकुली याच्यापर्यंत होता. त्यांनी ते बाहेरून मागवले, कोणी ते डोनेट केलं त्यांना. ते फार मोठे मोठे आहेत. आपल्याला 10-15 मिळाले तरी चालतील सर. मग त्या हाईटची मिळाली तरी आपण सीताफळ हे ते जास्त दिले होते त्यांनी. आम्ही याचे भरपूर आणले होते, लिंबाचे, पिंपळाचे, वडाचे पण आणले होते. वडाचे पण चांगले 100 म्हणजे 1100 झाडं त्यांनी आम्हाला दिले फॉरेस्ट डिपार्टमेंट. त्यांचं खूप सहकार्य राहिलं आम्हाला आणि त्यांच्या सहकार्यामुळेच झालंय. नाही सर, याला आपण पत्र देतो, व्यवस्थित परमिशन घेऊन घेतो त्यांच्याकडे. असं काही शाळेचं पत्र त्यांना ते असं देत नाही. ऑफिस दिलं होतं ना सर. आता आमच्याकडे कसं ट्रेजरीमध्ये त्यांची बिलं वगैरे करतात, थोडे आमचे संबंध जरा चांगले आहेत. तर ते आपल्याला जेव्हा म्हणलं तेव्हा आता ते शिवाक्षापर्यंत फोन करतात त्यांना. तर त्यांनी जागेचं काही न देता देतात मोठे मोठे झाडं देत नाहीत ते. वड आणि पिंपळ देत नाही. बोललो सर, तुम्ही काय म्हणले आपल्याकडे वड आणि पिंपळ आपल्याकडे अवेलेबल नाही, परंतु मी स्वतः फळची गाडी घेऊन म्हणजे जामखेडला जाणार आहे. किनगाव ह्याच्या साईडला किनगाव चौफुलीला आहे. म्हणे तिथून मी आणतो म्हणे सर, तुमच्यासाठी 100 झाडं आणतो. त्यांना मी आपल्या ग्रुपमध्ये ॲड केलं. त्यांना मला सर असं सांगतात द्या, ते म्हणे आवडलं मला काही आणू ते आता आज उद्यापर्यंत येतो असं म्हणतात. बघू आता काय होतं. छोटे शॉपचे आपल्या अनावरण. आज दिनांक 22 जून 2025 रोजी आपण सामनगाव शहरातील म्हसोबा वनराई टेकडी येथे ग्रीन व्हिजन क्लब या उपक्रमांतर्गत सर्वजण जमलो आहोत. आजच्या कार्यक्रमाप्रसंगी येथे उपस्थित असलेले प्रमुख अतिथी सदस्य या उपक्रमाचे आपले काय म्हणतात त्याला मार्गदर्शक. त्यानंतर सहकार्याने विनंती करतो त्यांनी या कार्यक्रमात संपत्ती दर्शवली. त्यानंतर यानंतर प्रदीप विषय सरांचं आपण छोटं स्वागत ठेवलेलं आहे. सर छोटंसं तुम्ही आणला आहात पर्यावरणाचा मिळूया धोरण निसर्गाची पर्यावरणाच्या रक्षणासाठी करूया प्रयत्नांचा विकास. या ना ऋषी बाबा पण आले. ओके येस राऊंड ओके. बघा इकडे अमोल सर. तुम्ही थांबा, एक फोटो घेतो. हा हा. अरे ऋषी बाबा कुठे गेले? इकडे लावली गाडी त्यांनी. या सर, तुम्ही थांबा सगळे. हा तिथे लावली की बाबा गाडी. बरं बरं बरं. रुची बाबाचा एक सत्कार करून घेऊया. सरांच्या हातानं देवगुंडे साहेब वगैरे. ऋषी बाबा या. असू दे, काय हरकत नाही. तू कर ना स्वागत, काय विषय. या या सगळेजण या. सर ॲट ए टाइम फोटो कसं घ्यायचे? क्लिक करायचं खालच्या साईडला. हरकत नाही, खालचं जे ओके 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 ओके. हां चालते. तुम्ही उभा कॅमेरा म्हणे आमचे. बरं बरं. अमोल सर आले. यस.
सगळ्यांना सामान्य कुटुंबातील विनंती की त्यांनी लगेच अनावरण करून घेऊया आपण. काय अडचण नाही. हा सर तसं चालेल सर. ओके. कुणी असं धरलं तर आपण जरा सगळे पाठीमागचं लोक चांगलं आम्हाला दोन्ही अपेक्षित आहेत. झाड समोर असतं समोर प्रशांत सर झाड समोर ठेवा वाटले. पुढे घ्या पुढे. दिसतात सगळे. येस येस. मी हालतो ना, काय प्रॉब्लेम. झाड एका साईडला घेऊन टाका सर इकडे. वगैरे ओके. जय ग्रीन वजन. जय ग्रीन विजन. धन्यवाद सर. नंबर बघा. 44 आहे का सर? ग्रीन विजन टेकडी आपल्या सर्वांचं स्वागत आहे. अतिशय आज भरपूर आपले मेंबर्स इथे आलेले आहेत आणि सर्वजण मिळून या पृथ्वीची सेवा करत आहेत. अतिशय आज आपल्याला फवारणी पण करायची आहे. बघू शकता आपण या ठिकाणी फवारणी यंत्र पण आणलेलं आहे. आज आपल्याला 19 हे जे विद्राव्य घटक आहेत ते आपल्याला यांना फवारायचे आहेत आणि ह्युमिक ॲसिड आपल्याला जमिनीतून पण द्यायचं आहे. या कामी हे सदस्य सगळेजण आज जमलेले आहोत आम्ही. थोडं स्प्रेड व्हा, थोडंसं मोठा कॅमेरा आपला, काही प्रॉब्लेम. सगळे आले पाहिजे. सर चला. राम सर तुम्ही गायकवाड सर. सुरेश सर थोडं पुढे. चला. इकडे बघा. दमणे हळू उतरावर हळू. टॅग टॅग तो रामा काम सर टॅग मध्ये घ्या. रामा रामा घ्या घ्या. तुम्ही सपाटे सर चला. चला चला चला. एवढे अजूनही खाली खाली डॉक्टर हां हां या या या. पलीकडे घ्या. जय ग्रीन विजन. जय ग्रीन विजन. टेकडी हरित होणारच.
आम्ही नवीन सदस्य आला का त्यांच्या हस्ते मग धोत्रे सर धोत्रे सर इथे आहे, मी इथे आहे. सगळे एका रंगाचे झाले त्यामुळे कुठे यायला लागला आज. सगळे हिरवे हिरवे सब हिरे हरे हो गए ना अभी. थोडं स्प्रेड व्हा, मागचे पण या इकडनं. या ना रे इकडे. या अरे या मग 5 मिनिटांनी या लागलो. तुम्ही इकडे या. मांडे साहेब ते टी शर्ट घालून घ्यायचं असं तुम्ही होतं तिथे. ते मागचे सर नाही दिसले बघा. त्याला उचलून घेऊ. छान या आम. अच्छा अच्छा अच्छा. हो हो अरे थांबा थांबा ऐकून. थांबा 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 सरांचा फोटो राहिला. हे पिंपळाचा प्रकार आहे, पिंपळाचा वेगळा प्रकार आहे. त्यांचं असं म्हणणं आलं की इथले जे कार्यालय आहेत तिथे मागणी असल्यामुळे त्यांना द्यावं लागतात. त्याबद्दल आम्ही अंबडच्या ठिकाणी बोलतो म्हणे. तर अंबडला त्यांनी बोलले होते, तिथल्या सरांशी बोलणं झालं. 500 ते 1000 झाड आपल्याला मिळू शकतात. शेख सर जाणार आहेत. अमोल सर शेख सर जाणार आहेत. आज हा सर आज ते शेख सर जाणार आहे. तर त्यांना फक्त सांगून आपल्या 1000 झाडाचं नियोजन सांगून द्या. सर करून घेऊ. चालतंय ना काही विषय नाही. ते आज फक्त वड आणि पिंपळसाठी मी त्यांना जास्त आग्रह केला होता सर. तेवढे जे आपल्याला 100-200 पाहिजे मोठे ते साईडला काढून घेऊ. इथे 10-12 जरी असले तरी बस मोठे 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 एकदम हिला कंटिन्युअस लावण्यापेक्षा अगदी अगदी बाकीचे छोटे पाहिजे बाकी छोटे छोटे लावून देऊ. हो सर चालेल. असं ते जेवढे जेवढे मिळतील तेवढे मिळतील. 1000 पर्यंत देतील सर. हो हो चालेल चालेल. वडाचे काढ्या लागले तरी लागतात बरं. हो सर ते लावलं प्रयत्न करायचा. पाणी पाहिजे. त्याला पाणी थोडं पाण्यामुळे पाणी अभावी थोडं झालं. नाही आपण करूया. मला असं वाटतं पुढच्या वर्षी आपण आपलेच रोपं तयार करू. आता सर आमचं काय चालू आहे सर माहिती आहे का आपलं इथे सामनगाव मध्ये आपलं शेत यांची शेतीच आहे. तर या वर्षी आमचं ठरलं होतं, पण काही तांत्रिक अडचणीमुळे करता नाही आलं. तर आपल्या इथले जे काड्या आहेत तर ते काड्या लावून आपण बॅग सुद्धा आणलेल्या आहेत. कॅरी बॅग, अजून हार्मोन सुद्धा आणलेले की जे ते पावडर मध्ये बुडून टाकलं तर लवकर त्याला ग्रोथ फास्ट होते. फक्त काही अडचणीमुळे नाही आलं, पण आता 100% करूया. 7-8 दिवसामध्ये आम्ही ते म्हणजे आपले स्वतःचेच नियर अबाउट 100 ते 200 झाडं आपले स्वतःचे राहत नाही किंवा जास्त राहतात. टार्गेट 5000 ठेवूया. बरं ठीक आहे 5000 आपले जिवंत राहील तर चालेल. नक्की नक्की. ते नर्सरीवाले कसं तयार करतो ते पाहावं लागेल. नाही ते हेच करतात, ते कटिंग आणतात आणि म्हणजे अंगुठे एवढे कट असतं आणि त्याला ते हार्मोनची पावडर लावतात ते करून आणि त्याची ग्रोथ फास्ट होते. अजून एक त्याच्यामध्ये ते ग्राफ्टिंग पण करतात सर. ड्राफ्टिंग वन हां ग्राफ्टिंग पण करतात. तरी त्यांना एकदा तरी त्यांना नाही तर त्यांच्याच मार्फत एखाद्याला बोलू. तू करून दे सर त्यांची आपण वाटल्यास आपलं काम करू. जावेद आहे सप्लाय शेख करणार म्हणून आहे. बोला नर्सरी आहे, दुर्गा नर्सरी आहे, त्यांच्यापैकी कोणाला तरी त्या ठिकाणी बोलून आपण एक आयडिया घेऊ शकतो कशा प्रकारे झाडं वाढवता येतील आपल्याला. जे जे नवीन येतं इकडे बघा इकडे त्यांच्या मार्फत आम्ही एक घेतो. या सर जॉईन हो. थँक्यू. धोत्रे सरांना थोडी मदत करू तुम्ही. हो मी हरकत नाही. ठीक आहे. जिओ टॅग मध्ये हां हे तुमचं झाड आहे. लक्ष द्यायचं. पाजा एक मिनिट. टेकडी बी तुमचीच आहे.
त्यामध्ये टँकरवाल्यांना पण भरपूर मदत केली. म्हणजे 2-3 घंटे टँकर इथं थांबला लागायचा तरी तो काही कुरकुर नाही करत. त्याला वाटलं चांगलं काम त्यामुळे भरपूर गाडी सगळी ट्रॅक्टर बघू आपण ते आणून ठेवतो. हो तशीच पडलेली शेत. हो चालेल. ओके. असं होतं ना.